आज आपण आलोय फॅक्टरीमध्ये, फॅक्टरी आउटलेटमध्ये, जिथे तुमची खूप जास्त डिमांड होती की एक फॅक्टरीचा व्हिडिओ बनवा किड्स वेअरचा। तुम्हाला कसे दाखवणार आहे की एक पीस रेडी व्हायला किती टाइम लागतो आणि किती मिनिटांमध्ये रेडी होऊन कशा प्रकारे त्याचा लुक येतो। आणि मी तुम्हाला दाखवलं की कशा प्रकारे आपल्याकडे सॅम्पल रेडी होतात। कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता, फायनल लुक आहे। याला थानचा कपडा म्हटला जातो। यात आपल्याकडे 2 कलर अवेलेबल आहेत। तर इकडे बघू शकता पूर्ण जितके पण पीसेस आहे त्या सर्व पीसेस मध्ये तुम्हाला अजिजोनचे टॅग इथे तुम्हाला बघायला मिळतात। जसे इकडे बघू शकता तुम्ही, साइजेस बघू शकता आणि तुम्ही इकडे स्टिचिंग बघू शकता किती छान प्रकारे एकदम बारकाईने आणि फिनिशिंग सोबत ते स्टिचिंग करत आहात। आणि स्पेशल तुमची डिमांड होती व्हाईट कलर वरती, तर तुमच्यासाठी स्पेशल व्हाईट कलर घेऊन आलेला आहे। तुम्ही इकडे बघू शकता की स्टोनचं काम केलं जातं आणि स्टोन कशा पद्धतीने लावले जातात तर ते तुम्हाला दाखवत आहे। हे बघू शकता तुम्ही, पूर्ण बारकाईने स्टोन लावतात ते। तर नमस्कार मित्रांनो, मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं अजिजोनच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, तर आज आपण आलोय फॅक्टरीमध्ये, फॅक्टरी आउटलेटमध्ये, जिथे तुमची खूप जास्त डिमांड होती की एक फॅक्टरीचा व्हिडिओ बनवा किड्स वेअरचा। तर आज मी तुमच्यासाठी स्पेशल कलेक्शन घेऊन आलेले आहे, जे पुढे आम्ही तुमच्यासाठी लॉन्च करणार आहोत। ती डिझाईनचे आज मी तुम्हाला सॅम्पल दाखवणार आहे। पर त्या पहिले मी तुम्हाला सांगून देते की जर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन पाहिजे असेल कशा पद्धतीने असे पीसेस तयार होतात, त्याच्यावरती आमचा लोगो कसा लागतो किंवा त्यावरती तुम्हाला पूर्ण अजिजोनचा टॅग कसे मिळतात किंवा असे पीसेस रेडी होऊन त्याचा फायनल लुक कसा दिसतो, आणि जर तुम्हाला ही पूर्ण इन्फॉर्मेशन स्टेप बाय स्टेप जर बघायची असेल तर तुम्हाला जॉईन व्हावं लागणार आहे अजिजोनला। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, एंडिंगपर्यंत नक्की बघा। या व्हिडिओमध्ये काही खास जे तुमचे प्रश्न असतात त्यांचे मी तुम्हाला पूर्ण उत्तर पण देणार आहेत आणि त्यासोबत तुम्हाला कसे दाखवणार आहे की एक पीस रेडी व्हायला किती टाइम लागतो आणि किती मिनिटांमध्ये रेडी होऊन कशा प्रकारे त्याचा लुक येतो। तर सर्वात पहिले तुम्ही इकडे बघू शकता ज्याला थानचा कपडा म्हटला जातो त्याची कशा पद्धतीने कटिंग केली जाते। अरे हे सर आहे ते स्वतः इथे तुम्ही बघतच असाल की कशा प्रकारे ते जमवत आहे, त्यानंतर त्याची फायनल कटिंग होणार आहे। आणि तुम्ही इकडे बघू शकता की आपले थोडे सॅम्पल पीसेस रेडी झालेले आहेत। सॅम्पल नाही म्हणू शकत तुम्ही याला, जे आमचे कस्टमर आहे रेग्युलर कस्टमर, आउट ऑफ कंट्री दुबईचे कस्टमर, त्यांनी हे पीसेस 5000 पीसेस फक्त क्वांटिटीमध्ये बल्कमध्ये ऑर्डर प्लेस केलेला आहे। कलर तुम्ही तिकडे बघू शकता, पीच कलरमध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन बघायला मिळते, स्काय ब्ल्यू कलर तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे, पिंक कलर सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे। साइजेस तुम्ही इथे बघू शकता 16 पासून ते 32-34 पर्यंतचे तुम्हाला साइजेस तुम्हाला इथे अवेलेबल होऊन जातात। त्यानंतर येलो कलरही यात तुम्हाला भेटून जाणार आहे मित्रांनो। आणि मी तुम्हाला दाखवलं की कशा प्रकारे आपल्याकडे सॅम्पल रेडी होतात। त्यानंतर हे सर आहेत इथे पूर्ण जे कटिंग करून यांना देतात, त्यानंतर इथे शेप वाईज इथे कटिंग केली जाते आणि कटिंग होऊन कशा पद्धतीने त्याची स्टिचिंग केली जाते। आणि स्पेशल कलेक्शन सांगू तुम्हाला, पार्टीवेअर कलेक्शन, तर कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता, फायनल लुक आहे। याला थानचा कपडा म्हटला जातो। यात आपल्याकडे 2 कलर अवेलेबल आहेत। तर कलेक्शन तुम्ही इथे बघू शकता, नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला किती छान प्रकारे पार्टीवेअर कलेक्शन मिळते। आणि याचा जर दुसरा लुक दाखवतो तुम्ही इकडे बघू शकता, फुल स्लीव्समध्ये किती छान प्रकारे कलेक्शन आहे। आणि हे कशा प्रकारे, जर तुम्हाला फायनल लुक एवढा छान वाटतोय तर एवढं नक्कीपर्यंत बघा की याचा तयार केला कसा जातो। तर मित्रांनो, याची स्टिचिंग कशा पद्धतीने केली जाते किंवा प्रेसिंग कशी होते, तर ही पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे। तर इकडे बघू शकता सॅम्पल कसे रेडी होतात, प्रेसिंग झाल्यानंतर फायनल लुक तुम्ही इकडे बघू शकता। यात अजून हुक बाकी आहे, फ्लावर्स लावणारे बाकी आहेत, यावरती डायमंड स्टोन लागणारे बाकी आहेत। आणि इकडे सर बघू शकता तुम्ही, सर कशा प्रकारे प्रेसिंग करत आहात। तर ही एक छोटी छोटी एक बारकाईने हे जर वस्तू जर तुम्ही बघत असाल किंवा जर तुम्हाला पण स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर आम्ही अजिजोन तुम्हाला अशी एक ब्रँड आहे जिथे तुम्हाला पूर्ण स्टार्टिंगपासून ते एंडिंगपर्यंतचे तुम्ही प्रोडक्ट कसे तयार केले जातात किंवा तुमच्यापर्यंत हे पोहोचवण्याचं आम्ही काम कसं करतो, ही पूर्ण एक छोटी छोटी इन्फॉर्मेशन आम्ही तुम्हाला देत असतो। तर इकडे बघू शकता पूर्ण जितके पण पीसेस आहे त्या सर्व पीसेसमध्ये तुम्हाला अजिजोनचे टॅग इथे तुम्हाला बघायला मिळतात। जसे इकडे बघू शकता तुम्ही, साइजेस बघू शकता, 26 साइजेस तुम्हाला इथे बघायला मिळते। त्यानंतर इथे 24 साइज बघू शकता, पूर्ण साइजेस ऑल साइजेस तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर आता आपण जाऊया वरती। तुम्ही इकडे बघू शकता की वरती गेल्यानंतर कशा प्रकारे तुम्हाला स्टिचिंग बघायला मिळते, स्टिचिंग कशा पद्धतीने होते आणि स्टिचिंगचं काम किती बारकाईने केलं जातं हेही तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर पहिले इकडे बघू शकता, ईदचं पुढे आता जे लग्नाचा सीझन चालू आहे त्यानंतरही ईदचं कलेक्शन येणार आहे। तर ईदच्या कलेक्शनसाठी तुम्ही इकडे बघू शकता शरारा गरारा कशा पद्धतीने तयार केला जातोय आणि शरारा गरारामध्ये सुद्धा मी तुम्हाला सॅम्पल रेडी झाल्यानंतर दाखवणार आहे। आता हे बघू शकता, हा एक सॅम्पल तो आहे बट याचा अजून फायनल लुक रेडी नाही झाला आहे, म्हणून मी तुम्हाला हा सॅम्पल दाखवू नाही शकत।
जेव्हा याचा फायनल लुक रेडी होईल त्यानंतर मी तुम्हाला सॅम्पल नक्की दाखवेल। तर तुम्ही जे तुम्ही जर ते खाली बघितले सॅम्पल कशा प्रकारे त्याची स्टिचिंग होते, बारकाईने काम कशा पद्धतीने केलं जातं आणि प्लस अजित जोनचे टॅग इथे बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे तुम्हाला अजित जोनचे टॅग लावले जातात। तर नेक्स्ट कलर तुम्ही इथे बघू शकता, कलर कॉम्बिनेशन सोबत आणि पूर्ण स्टिचिंग कशा पद्धतीने केली जाते तेही तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे। जर पूर्ण व्हिडिओ जर याचा तुम्हाला बघायचा असेल तर आमचं चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि यानंतर तुम्हाला पण जर कुठे तुम्हाला पुढे प्रोसेसिंग करायची असेल किंवा तुम्हाला पण बिझनेस जॉईन करायचा असेल तर तुम्ही येऊ शकता, अजित जोनला भेट देऊनही तुम्ही पर्चेसिंग करू शकता। आता जसं मी तुम्हाला खाली दाखवलं की कटिंग झाल्यानंतर त्याला स्टिचिंग कशा पद्धतीने केली जाते आणि तुम्ही इकडे स्टिचिंग बघू शकता किती छान प्रकारे एकदम बारकाईने आणि फिनिशिंग सोबत ते स्टिचिंग करत आहात। इकडे तर बेबी गर्लची हे स्टिचिंग चालू आहे। त्यानंतर इकडे बघू शकता ईदचं जे स्पेशल कलेक्शन राहणार आहे त्याची स्टिचिंग कशा पद्धतीने केली जाते, गराराची स्टिचिंग चालू आहे। तर मित्रांनो तुम्हाला पण जर असे बल्कमध्ये ऑर्डर द्यायचा असेल किंवा तुम्हाला पण तुमच्या लोगो लावायचा असेल किंवा टॅगसोबत तुम्हाला पण लावायचं असेल तेही आम्ही करून देणार आहोत। आणि जर तुम्हाला एका सायझेसमध्ये किती पीसेस पाहिजे असेल, ॲन्युअल फंक्शनसाठी सुद्धा तुम्हाला पीसेस इथे अवेलेबल करून दिले जाणार आहे। एका कलरमध्ये तुम्हाला जर बल्क क्वांटिटी ऑर्डर प्लेस करायचं असेल तर तुम्ही इकडे बघू शकता क्वांटिटी कशा पद्धतीने क्वांटिटी रेडी होत आहे फक्त ॲन्युअल फंक्शनसाठी। इकडे बघू शकता किती छान प्रकारे कलर पण तुम्हाला इथे बघायला मिळते आणि हे स्टिचिंग झाल्यानंतर याचा लुक बघू शकता आणि फिनिशिंग नंतर लुक बघू शकता, दोघांमध्ये किती फरक आहे। आणि फिनिशिंग नंतर कलर आणि इकडे बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे दिसते आणि हे पूर्ण स्टिचिंगचं काम चालू आहे। बारकाईने तुम्ही इकडे बघू शकता पूर्ण स्टिचिंगचं काम कसं असतं। तर मित्रांनो तुम्ही पण अदर फॉर्म्स बघत असाल पण ते कधी तुम्हाला फॅक्टरीमध्ये नेत नाही, तर आज आम्ही तुम्हाला फक्त फॅक्टरीमध्ये हेच दाखवण्यासाठी घेऊन आलो आहे की ईदचं जे तयारी चालू आहे किंवा स्टिचिंग कशा पद्धतीने केली जाते ही पूर्ण तुमच्यासाठी आज आम्ही दाखवत आहोत। आणि यानंतर याला स्टोन कसे लागतात किंवा याची स्टिचिंग कशी होते, याचा फायनल लुक कसा दिसतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर पुढे आपण कंटिन्यू करूया। तर मित्रांनो बघू शकता हे सॅम्पल पीसेस रेडी झालेले आहे, याचा माल अजून रेडी व्हायचा बाकी आहे। तर सॅम्पल पीसेस तुम्ही फक्त डिझाईन बघतच जा मित्रांनो आणि कलर कॉम्बिनेशन बघत जा। जर तुम्हाला सुद्धा गाऊनमध्ये सुद्धा असं बार्बी कलेक्शन पाहिजे असेल तर तेही तुम्हाला इथे भेटून जाणार आहे। आणि जर तुम्हाला ऑर्डर प्लेस करायचं असेल तर मित्रांनो 15 दिवसाचा वेट करावा लागणार आहे, कारण हे फक्त सॅम्पल पीसेस आहे, याचा माल अजून थोकमध्ये रेडी व्हायचा बाकी आहे। आणि स्पेशल तुमची डिमांड होती व्हाईट कलरवरती तर तुमच्यासाठी स्पेशल व्हाईट कलर घेऊन आलेला आहे। आणि पहिले मी जसं तुम्हाला दाखवलं वेल्वेटवरती नेट सोबत याचं कॉम्बिनेशन सोबत तुम्हाला लुक तुम्ही फायनल लुक बघू शकता किती छान प्रकारे दिसतोय। आणि मी जसं तुम्हाला वरती दाखवलं की शरारा गराऱ्याची स्टिचिंग कशा पद्धतीने होते त्याचा फायनल लुक जर मी तुम्हाला दाखवू तर तुम्ही फायनल लुक इथे बघू शकता पूर्ण हेवीमध्ये फायनल लुक ईदसाठी स्पेशल कलेक्शन। याचा गरारा तुम्हाला मी वरती स्टिचिंग दाखवली की गराऱ्याची स्टिचिंग कशा पद्धतीने होत आहे, यात सुद्धा तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे पूर्ण स्टोन वर्कचं काम केलेलं आहे आणि स्टिचिंग झाल्यानंतर त्याचा फायनल लुक कशा पद्धतीने येतो मित्रांनो। तर मित्रांनो तुम्ही फायनल लुक तर बघितला की त्याचा लुक कसा दिसतोय, पण लुकवरती ज्या मावशी काम करतात किंवा ज्या काकू काम करतात ते किती मेहनतीने काम करतात। तर तुम्ही इकडे बघू शकता की एक सॅम्पल द्या ना, तुम्ही इकडे बघू शकता की कशा पद्धतीने ते पूर्ण स्टिचिंग सोबत ते हुक लावत आहेत, पूर्ण एकदम बारकाईने काम करत आहेत जेणेकरून त्याची फिनिशिंग एकदम छान येणार आहे। आणि तुम्ही इकडे बघू शकता की स्टोनचं काम केलं जातं आणि स्टोन कशा पद्धतीने लावले जातात तर ते तुम्हाला दाखवत आहे। हे बघू शकता तुम्ही पूर्ण बारकाईने स्टोन लावतात इथे, जेणेकरून त्या जो बार्बी लुक आहे त्याचं किती छान प्रकारे आणि उठावदार सुंदर कलेक्शन दिसतंय। तर इकडे बघू शकता तुम्ही पूर्ण बारकाईने काम केले जातात आणि क्वांटिटी बघू शकता पूर्ण क्वांटिटीमध्ये तुम्हाला जर ऑर्डर प्लेस करायचं असेल जो आमचा स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा। आणि यानंतर तुमच्यासाठी स्पेशल पुढचा व्हिडिओ कोणता घेऊन येऊ हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो। आणि ज्यांना पण गरज असेल त्यांच्यापर्यंत नक्की हा व्हिडिओ पोहोचवण्याचं काम करा, जेणेकरून त्यांना पण नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा त्यांना बिझनेस स्टार्ट तर करायचा आहे पण त्यांना समजत नाही आहे की आपण बिझनेस कसा स्टार्ट करायचा मित्रांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा। धन्यवाद मित्रांनो।